काळ्या जादूची कथा. काळ्या जादूची कथा अनेकांच्या जीवनात एक गडबड आणि भयानक अनुभव घडवते. ही कथा एका सामान्य गावातील एका गरीब युवकाची आहे, ज्याने काळ्या जादूला समजून घेतल्यामुळे आपले जीवन नष्ट केले. हा एक नकारात्मक शक्तीच्या प्रभावाखाली गेल्याचा अनुभव दर्शवितो. कथा. गावात एक युवक राहत होता. त्याचे नाव निलेश होते. निलेश गरीब असला तरी तो सदैव कठोर परिश्रम करणारा आणि मदतीसाठी तत्पर असलेला होता. त्याचे सर्वांचे आवडते होते, कारण तो कधीही कोणाला दुखवायचा नाही आणि त्याचा स्वभाव अत्यंत सहृदय होता. एके दिवशी गावात एक वयोवृद्ध व्यक्ती आली. तिचे नाव भैरवी माई होते. ती एक साधू होती, जी काळ्या जादूच्या शक्तीचा वापर करत होती. गावातील लोक तिच्याबद्दल भाकीत सांगत होते की ती एक असामान्य शक्ती असलेली व्यक्ती आहे. तिच्याकडे असलेल्या जादूच्या शक्तींचा उपयोग लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच दुसऱ्या लोकांना नुकसान करण्यासाठी केला जातो. निलेशने कधीच भैरवी माईकडे लक्ष दिले नाही. तो तिच्या जादूच्या अफवांवर विश्वास ठेवत नव्हता. एक दिवस निलेशच्या आयुष्यात एक मोठा वळण आला. त्याच्या कुटुंबातील एका सदस्याची गंभीर रोगाने तब्येत बिघडली होती आणि त्याचे उपचार परवडत नव्हते. गावातील सर्वांनी त्याला भैरवी माईच्या मदतीसाठी सांगितले. ते म्हणाले की भैरवी माई तिच्या जादूने रोग दूर करू शकते. निलेश हताश आणि निराश झालेला, तिने सांगितल्याप्रमाणे भैरवी माईच्या पास गेला. भैरवी माई त्याला सांगितले, तुम्हाला मदतीसाठी माझ्या शक्तीची आवश्यकता आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या काही नियमांची आणि परिश्रमाची अटी मान्य करावी लागतील. निलेशने ती अटी स्वीकारली आणि भैरवी माईच्या आदेशानुसार काही तंत्रांची मदत घेतली. काही दिवसांनी त्याच्या कुटुंबातील सदस्याची तब्येत सुधारली आणि त्याला तिच्या जादूची शक्ती दिसली. निलेश अत्यंत आनंदी झाला, पण त्याच्या मनात एक प्रश्न होता, त्या शक्तीचा वापर कुठे थांबेल. त्याला लक्षात आले की भैरवी माईच्या जादूचे परिणाम अनियंत्रित असू शकतात. काळ्या जादूचा परिणाम. निलेशच्या मनात एक भय निर्माण झाले. भैरवी माईच्या जादूचा वापर करून त्याने एका वेगळ्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी काळ्या जादूचा वापर केला, पण त्याचे परिणाम फारच भयानक होते. त्याने एका धंद्यात रस घेतला होता आणि त्यात अडचणी आल्या. तो अधिकाधिक जादूच्या प्रभावाखाली जात होता. आणि एक दिवस भैरवी माई त्याला म्हणाली, तुम्ही जादूच्या शक्तीचा उपयोग चांगल्या हेतूसाठी केला पाहिजे, पण तुम्ही त्याचा वापर वाईट हेतूसाठी केला, त्यामुळे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. भैरवी माईचे शब्द निलेशच्या मनात घर करून गेले. शाप आणि नष्ट होणारा जीवन. निलेशने लक्षात घेतले की काळ्या जादूचा वापर दुसऱ्या लोकांना हानी पोहोचवण्यासाठी केला जातो आणि त्याचे परिणाम फार गंभीर होऊ शकतात. त्याला जाणवले की त्याच्या जीवनात होणारी सर्व दुःखे आणि अडचणी त्याच्या कृत्यांचा परिणाम होती. भैरवी माईने त्याला दिलेला शाप त्याच्या जीवनात कधीही विसरता येणारा ठरला. त्याचे आयुष्य नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याच्या